स्वप्न लोग भिवंडी टीवी न्यूज सबसे तेज। हमारे चैनल को देखने के लिए लाइक करें, शेयर करें और सब्सक्राइब करें और देखिए आज की ताजा तरीन खबर। भिवंडी तालुका ग्राम पंचायत दापोड़ा में भरत पांडुरंग पाटिल साहब के नाम पर 40+ नवीन मैच का आखिरी दिन था, जिसका फाइनल काल्हेर टीम ने जीता। तो वहीं पर हम आपको बता दें कि दूसरे स्थान पे कसेली की जो टीम थी वो रही। इस अवसर पर आप देख सकते हैं कि स्टेज पे बहुत सारे मान्यवर उपस्थित थे और ये आप बैठे हुए काल्हेर के जो 40+ या युवा कहें, उनको लग रहा है कि मैच जीत रहे हैं, तो ये अभी हंगामा कर रहे हैं, जश्न मना रहे हैं और सच में जीत भी गए हैं। तो आप देख सकते हैं कि महिला मंडल की जो पदाधिकारियां हैं सब वहां पे मौजूद थे और इनके मौजूदगी में ही बख्शिश वितरण हुआ। तो चलिए हम देखते हैं वहां का कुछ दृश्य। आमच्या या स्पर्धेच्या नालोजी थले स्टँड पाहत आहोत, तो सन्माननीय देवानंद थलेची देण आहे आणि आजच्या या शेवटच्या दिवशी पारितोषिक वितरण दिवशी साहेबांची उपस्थिती मिळली आणि नक्कीच आमच्या या कार्यक्रमाची शोभा वाढवली। साहेब, मी पुनश्च आपला मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो। चर्चा मात्र भिवंडी नगर कार्यक्रमामध्ये ही केली जाते। वेलकम संतोष आपण कॉम्पिटिटिव्ह मानाचं सगळ्या स्पर्धेला पात्र एका टप्प्याने सर्वस्थितीत दाखवता लक्ष्मीच्या बाहेर जाणार पुन्हा एकदा नेत्र दीपक चौकार काल्यर थांबायला तयार नाहीये। अनिल पाटील माजी सरपंच, माजी अध्यक्ष मंथना सुरेश पाटील मॅडम, महिला मंडळ कार्यकर्ता व माजी उपसरपंच जया राजू पाटील, त्यानंतर महादेवी महिला मंडळाच्या माजी अध्यक्ष सन्माननीय प्रियंकाताई नरहरी पाटील मॅडम, वेलकम वेलकम। जय हर हर महादेव, प्रभू रामचंद्र की जय। पुन्हा एकदा खेळाला सुरुवात होते। यावेळेस आक्रमण करण्याचा प्रयत्न केला गेला होता, चेंडू मात्र ट्रॅव्हल झाला। नेक्स्ट संघाला या गोष्टीचा फायदा होऊ शकतो, मात्र गोलंदाज मी याचं कौतुक करेन। निलेश अतिशय प्रतिमोत्तम गोलंदाजी, काय कमालीचा चेंडू पुन्हा एकदा हाताळताना एक्सप्रेस डिलिव्हरी, वेगवान चेंडू बेट करतो फलंदाजाला। आता मात्र काल्यर संघाला देखील विचार करावा लागेल। लक लक टाकतात आज नशिबाची साथ मैदानाच्या आतमध्ये काल्यर संघाला मिळते। विजयासाठी फक्त 6 धावांची गरज। विजयाची दिशेने वाटचाल करताना संघ आपण पाहतो बंदरामध्ये काल्यर चषकाचा मानकरी ठरेल का, ते अगेन्स्ट मात्र अजूनही एक संधी आहे। उत्तम गोलंदाजीचं प्रत्यक्ष मैदानाच्या आतमध्ये करून या धावा डिफेन्स ठेवल्या जातील का। गोलंदाज सज्ज होता, मार्ग सर्वेश लेफ्ट टर्न राऊंडचा मार्क तो स्ट्राइक रोडेट करतोय चंद्रवर्धन। अतिशय चांगला चेंडू अप्रतिम, अभिनंदन अभिनंदन, चॅम्पियन 15 मारुती काल्हेर। साहेबांचा शुभ सन्मान आजच्या या अंतिम दिवशी मुख्य मंडल क्रिकेट स्पर्धा आयोजित आणि भरत दादा पांडुरंग पाटील यांच्या नावाने चषक जे ठेवलेलं आणि भरवलेलं होतं, त्याचा आज अंतिम सामना होता फायनलचा आणि त्या दोन्ही सामन्यात दोन्हीही टीम माझ्याच होत्या आणि ते कोणाला तरी एकाला जिंकायचं होतं। चांगला प्रेक्षणीय सामना झाला, पण मला असं वाटतं कशाळी संघाला 10 रन्स कमी झाल्या, नाहीतर आम्हाला शेवटच्या चेंडूपर्यंत हा सामना बघायला मिळाला असता। खऱ्या अर्थानं ह्या मैदानाचं वैशिष्ट्य खूप चांगलं आहे की आजच्या दिवशी मुख्य गेस्ट, मुख्य सन्माननीय भिवंडी तालुका नवीन 40+ संघटनेचे विद्यमान संस्थापक अध्यक्ष आणि राहणार ग्रामपंचायतीचे प्रभारी सरपंच, एक लाडकी नेतृत्व, त्याला कुठल्याही प्रकारचा गर्व नाही। सर्व आदरणीय भरत पाटील साहेबांना विनंती करतो आणि आमचे मंडळाचे पदाधिकारी देखील जायचं आहे या सन्मानामध्ये।
गुणी विद्यार्थ्यांचा गुणगौरव त्यांच्या माध्यमातून केला जातो. मंडळामध्ये सहभागी आहेत आणि आपल्या भिवंडी तालुक्यातील नावलौकिक आहे. पंढरपूर असो आणि बाहेर देशात देखील जाऊन आपल्या परमार्थिक विचाराने चांगले त्यांच्या बरोबर जे लोक होती त्यांनी सांगितले खरोखरच दापोडे येथील हा महिला मंडळ आणि हरिपाठ UPS आणि MPS झालेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव आणि मार्गदर्शन शिबिर त्यांच्या माध्यमातून पाहिला. त्यानंतर हा महिला मंडळ आपल्या भिवंडी अग्री महोत्सव 2025 मध्ये प्रदर्शन करून आणि मंगलागौर स्पर्धेमध्ये भाग घेऊन 4था क्रमांक या महिला मंडळाने पटकावलेला आहे. आणि या महिला दापोडे गावचे समाजसेवक हे देखील साहेब आमच्या विनंतीला मान देऊन विनंती करतो. खऱ्या अर्थानं तुम्हाला भरत दादांच्या कार्याबद्दल आपण विचार केला तर 2012 मध्ये भरत दादांनी आणि त्यांच्या सहकार्यांनी मिळून एक जव्हार ठाणे जिल्हा आणि पालघर जिल्हा एकत्रितरित्या होता. त्यावेळेस भरत दादांनी 2012 मध्ये अपक्ष म्हणून जव्हार येथे कासारवाडी जिल्हा परिषद गणामध्ये आपल्या पत्नीला जिल्हा परिषदेचं तिकीट घेऊन अपक्ष उमेदवारी देऊन त्यांनी भरघोस मतांनी ज्याला निवडून आणलं. आणि त्यानंतर खरोखर जव्हार मधील कार्यकर्त्यांच्या आग्रह खातर नक्कीच आपण लगेच चला मोहन भोईर, मनोज ठाकरे, ज्ञानेश्वर मुकादम, राजेंद्र बजाके, महेश कडू, गणेश पाटील ही मान्यवरांपैकी कोणाला संधी मिळाली सोबत राहील. तालुका नवीन वीर तानाजी क्रीडा मंडळ दापोडे आयोजित भरतदादा पाटील चषक या निमित्ताने सर्व संघांनी ज्या संघांनी इथे भाग घेतला त्यांचे आभार आणि विजयी उपविजयी संघाचे हार्दिक अभिनंदन. व्यासपीठावरील सर्वच चषक 2025 नवीन 40+ यांच्या माध्यमातून आजची ही स्पर्धा अतिशय चांगल्या पद्धतीने स्पर्धा पार पडलेली आहे. कारण मी पहिल्या दिवशी ओपनिंगला होतो आणि शेवटच्या दिवशी मी सारंगाव इथे आमच्या 40+ची स्पर्धा चालू होती. मी फायनलचा एकच राऊंड बघितला आणि मी निघून आलो. मला राजेश पाटीलचा फोन आला का दादा लवकर या, इथे ही स्पर्धा आता चालू होते. आणि मी तो कार्यक्रम माझा स्वतःचा असल्या कारणाने मी टाकून इथपर्यंत आलो. कारण आम्ही एक गाव एक मंडळ जेव्हा बोलतोय तेव्हा आम्ही सर्व ज्या टीम आमच्या आहेत आम्ही सर्वांना एकत्रच घेऊन चालण्याचं काम करतोय. म्हणून मी तिथं न राहता इथं आलो. ठीक आहे, आज या स्पर्धेमध्ये ज्या संघांनी भाग घेतलं प्रत्येक जण पाहुणे जरी आले तरी आमच्या या मैदानाची नेहमीच वाहवा करतात. कारण या मैदानामध्ये मेहनतच तशी आमच्या सर्व खेळाडूंनी, ग्रामस्थांनी, ग्रामपंचायतींनी घेतलेली आहे. आपण ज्यावेळेला एकत्र राहतो ना, युवा पिढी जेव्हा आपण एकत्र राहतो ना, तेव्हा गावाचा विकास होण्यासाठी आपल्याला कोणीच अडवू शकत नाही. त्या अर्थाने जे देणगीदार आहेत त्यांचेही मला धन्यवाद करावं असं वाटतं. कारण मी जरी काही रक्कम दिली असेल पण त्यांनी जी रक्कम दिली त्या रकमेच्या आधारे खऱ्या अर्थाने या स्पर्धेला ही स्पर्धा संपन्न झाली. तसेच या स्पर्धेमध्ये ज्यांनी ज्यांनी ट्रॉफ्या दिल्या, ज्यांनी ज्यांनी वस्तू स्वरूपी बक्षिसं दिली त्यांचं सुद्धा मी धन्यवाद करतो. आणि खऱ्या अर्थाने आज या व्यासपीठावर शोभा वाढवली असे आमचे महिला बचत गट दोन्ही, त्यांना खास करून मी त्यांच्या जसं प्रताप पाटील यांनी सांगितलं की उद्योजिका आपल्याला या पुढे करायचे आहेत. इच्छितो की नाविन्यपूर्ण काम करण्यासाठी आमच्या दापोडे गावचं नाव आहे. जिंकलेला जो अंतिम संघ आहे त्यांनाही धन्यवाद देतो आणि जो हरलेला संघ आहे त्यांना पुन्हा खेळून फायनल मारण्याच्या शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. त्यानं उर्वल पाटील यांनी स्पॉन्सर केलेलं हे गिफ्ट त्याला देत आहे. त्यानंतर गिफ्ट टेम्पल सर्वांनी पाहिली. नक्कीच पुणे येथे झालेल्या महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या आपल्या ठाणे ग्रामीण कुमार संघांनी
अतिशय उत्तम कामगिरी केली आणि त्यांचा प्रशिक्षक रितेश साटम आणि बंद्रा मारुती संघाचा यती जोशी 11 ए संघ आज चतुर्थ विजेता संघ ठरलेला आहे. त्या संघासाठी दादा पांडुरंग चषकावर त्यांनी नाव कोरलेलं आहे. पुरस्कार दे बंद्रा मारुती मालिकावीराची ट्रॉफी सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहे. सन्माननीय भरतदादा चषक दापोडे 40+ यांनी आयोजित भरतदादा पांडुरंग पाटील चषक हा भव्य दिव्य आज तिसरा दिवस आणि अंतिम दिवस. खरोखर हा या क्रीडा नगरीमध्ये बघून जरा मनाला समाधान असं वाटतंय आणि प्रत्येक प्लेयर लोकांना असं वाटतंय की मला कधी एकदाचं दापोड्याच्या पिचवरती खेळायला मिळतंय आणि खरोखर चांगली त्यांची पिचची मेहनत आहे. मी भरतदादांना त्यांना आवर्जून धन्यवाद देतोय की त्यांनी त्यांच्या वीर तानाजी क्रीडा मंडळाच्या नवीन 40+चं मनोधैर्य वाढवून त्यांनी या स्पर्धेला आज आमच्या स्पर्धा ही दुसरी स्पर्धा त्यांनी आयोजित केली. त्याच्याबद्दल मी सर्व कार्यकर्त्यांचे खरोखर धन्यवाद देतोय. आणि अंतिम सामना स्वराज्य कशेले आणि बंद्रा मारुती काल्हेर याच्यामध्ये मैत्रीपूर्ण लढत झाली आणि खरोखर आज बंद्रा मारुती संघ विजयी संघ झाल्याबद्दल मी त्यांचे सर्व खेळाडूंच्या मनापासून धन्यवाद देतोय. तसेच वीर तानाजी दापोडेचे त्यांचे अध्यक्ष सचिव कार्याध्यक्ष त्यांचे या क्रीडा नगरीवरची मेहनत आहे ती मेहनतीला मी त्यांचा सलाम करतोय आणि परत एकदा त्यांना मी धन्यवाद देऊन अशा स्पर्धा परत करो ही सदिच्छा व्यक्त करतोय आणि माझे 2 शब्द संपवतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र.